नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे मंगळवार आणि डेट आहे 14 एप्रिल 2026 आणि आता वाजले 10:50 झालेले आहेत. तसं तर मी उठलो होतो 8ला, कारण की व्हिडिओ एडिट नव्हती केली. झोपता लवकरच झोपून गेलो. काल व्हिडिओ वगैरे एडिट केली, थंबनेल वगैरे लावलं. आत्ता जाऊन फ्रेश झालो आहे आणि पाहूया आजच्या दिवसात आपल्यासोबत काय होते. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि नाश्ता करूया, कारण की वडापाव आणलेला आहे नाश्त्यासाठी. तर ते करूया आणि मग थोडे व्लॉग्स बघूया. मग पाहूया आजच्या दिवसात आपल्यासोबत काय होते. ब्लॅक कॉफी आणि वडापाव. वडापाव. आज जेवणामध्ये वालाची भाजी, चटणी आणि भात. जेवल्यानंतर खातोय भेल. 2 वाजलेले आहेत आणि पप्पांची गाडी घेऊन चाललो आहे गुड्डीकडे. 1-2 व्हिडिओ एडिट करायचे होत्या, तर त्याच करायला चाललो आहे. आणि सकाळपासून काय केलं, जेवलो, 2-3 व्लॉग बघितले, झोपलो, उठलो, सॉरी नाश्ता केला, नंतर झोपलो, 2-3 व्लॉग बघितले आणि परत झोपलो, उठलो, जेवलो आणि आता जस्ट भेल वगैरे खाली आणि बाहेर निघालो आहे. ऊन तर खूप आहे, पण काय थोडाच प्रवास आहे तर काय वाटत नाही. जर तुम्ही इच्छा गावात फाटक उघडा आहे, चला तुम्हाला भेटतो. आता गाडी जरा पळवतो. बरं झालं फाटक खुल्ला आहे, नाहीतर उन्हात कोण उभं राहील नुसतंच. ही आहे ब्राउनी कोल्ड कॉफी. ह्याचा विषय अलग आहे, कधीतरी रेसिपी सांगेल. 5:30 वाजलेले आहेत. जस्ट एडिटिंग वगैरे झालेली आहे आणि आता चाललो आहे घरी जाऊन मग जाऊया, थोडं क्रिकेट खेळून येऊया फटाफट. आता पाहूया फाटक खुल्ला आहे की बंद आहे. नशीब चांगलं असलं तर खुल्ला असेल. आत्ता जस्ट फ्रेश झालो आहे. परवा दिवशी पण मी गेलो होतो क्रिकेट खेळायला, पण कोण नव्हतं, तुम्हाला पण माहीत आहे. आणि मी म्हटलं होतं व्हिडिओमध्ये, मी ग्राउंडवर जाऊन काय त्या दिवशी शूट नाही केलं, पण आज जाऊया. आणि त्या दिवशी सर्व लोक टर्फला क्रिकेट खेळायला गेलेले, म्हणजे लहान मुलं, कारण की त्यांच्या मॅचेस होत्या टर्फला, एज लिमिट होती. तर आता जाऊया, क्रिकेट खेळूया आणि मजा करूया. क्रिकेट खेळून कसं माइंड फ्रेश होते. ते 1.5-2 तास कसे निघून तर समजत नाही. सध्या तरी 1च तास खेळतात आम्ही. 6 ते 6:15 तरी अंधार होतो, अंधार होईपर्यंत खेळतात. आणि सध्या तरी दाबेलीची मॅच असते. 2 सिरीज होतात, 7-7 दाबेलीची, म्हणजे 14 दाबेली द्यायला लागतात. जी टीम हारते त्याला. आणि शेवटची मॅच असते ती, जो हरेल त्याला नेट चढवावी लागते. तुम्ही फक्त बघत असतील नेट चढवताना, त्यामागचं रिझन तुम्हाला माहीत नसेल, ते सांगतो. तर चला फटाफट जाऊया ग्राउंडवर आणि खेळूया बॉक्स क्रिकेट. प्रीत फुल मेहनत घ्यायला लागला आहे पिचसाठी. आज जा आहे पडला असता. प्रेक्षक अजूनपर्यंत गेम चालू नाही झालेला मिळत. 6 वाजून गेलेले आहेत. काय हालत झाली आमच्या ग्राउंडची. भूषण पाटील आता थोड्याच वेळात गेम चालू होईल, कारण की पोरं जमलेले आहेत. आणि स्मरण भेटलेलं आहे. स्मरण, तुने त्या दिवशी व्हिडिओ काढला, लोकांना प्रश्न पडला असेल का मी बॅटिंग करतो तर व्हिडिओ कोण काढतो, तर स्मरण काढतो. थँक्यू बोलतो तो, काहीतरी बोल. काय बोलत मग तुला कसं वाटते क्रिकेट खेळून? जाम मजा येते आपल्याकडे. ना तुमचे दोन्ही दादा असल्यावर तुला जाम प्रेशर असतो, मी ऐकलं. कधी मॅच, कधी काय. आता हे बघ, एक दादा समोरच्या टीम मध्ये आहे, एक दादा आपल्या टीम मध्ये आहे. मग दोघांपैकी एक असला का तुझे कपाळात जातात. नाही तू येतो तेव्हा जास्ती जातात. त्याचे काय रे, जास्ती प्रेशर येतो. मी नाही देत प्रेशर कोणाला भाई. टॉस पाडा पटापट. प्रॅक्टिस करायला गेला आहे. ओ माय गॉड, प्रथमेश राऊत यांची टीम जिंकलेली आहे आणि फील्ड फर्स्ट. निनाद पाटीलचा प्रॅक्टिस करून काय उपयोग नाही मॅचमध्ये. मोठा राईट सत्तर.
केवढी मोठी वाईट बॉल कमान वैभव बंधू. वैभव बंधू यांचा शेवटचा चेंडू मला तरी वाटते. हो माय गॉड, एवढं वरनं. हाय कर, हाय हाय बोल बोल ना हाय. अरे यूट्यूबवर टाकतो तुला. बघ कोण बॅटिंग कोण करतो, बॅटिंग कोण करते? पप्पा. बघा आता आम्ही सिरीज जिंकलेले आहेत. ते बघा नेट चढवत आहेत. आम्ही आज पूर्णपणे व्हाईट वॉश दिलेला आहे. 4च्या 4 मॅच जिंकले 2 सिरीजमध्ये. हर्ष, प्रथमेश राऊत, भावजिया, नीनू, वैभव, भूषण, प्रयाग. मयूर कसं वाटलं आज आपण भाई 4च्या 4 मॅच जिंकले पण तू लेट आला. 4च्या 4 मॅच जिंकलेल्या आहेत ना. आता 16 दाबेली येणार आहे आणि आता लहान मुलांना आम्ही सर्वांना 4-4 दाबेली देणार चौघांना. पण आम्ही नाही खाणार, पण लहान पोरांना देऊ. लहान मुलांना देणार. त्यांच्यासारखे आम्ही अधोरे नाही. त्यांच्यामध्ये तोंडगे आहेत, बैल आहेत, डुक्कर आहेत, सर्व आहेत. सर्व झाले. 1 वड्याचे 4 वडे खाणारे ते माणसं पण आहेत, पण आम्ही त्यांना हरवलं. आता घरी गेलो पण नाही. घराच्या बाहेर उभे आहेत मिस्टर निहार पाटील उर्फ तुलसी व्लॉगर. काय बोलतो भाई? काय नाही भाई, मजेत सर्व. कुठे चालला? आता चाललो जरा प्रिंट काढायला, अभ्यास केला पाहिजे ना. 7:30 वाजलेले आहेत. खेळून आलो, खूप बरं वाटलं आणि आत्ता घरी आलो, फ्रेश झालो आणि पाहूया पुढे काय होते. आता विचार करतो जी आपण चॅलेंज घेतलं होतं 100 डेजचं ते थोडं एक्सटेंड करूया जेवपर्यंत आपल्याला पॉसिबल होतं आहे. व्हिडिओज रेग्युलर अपलोड करायचं, रील्स आणि शॉर्ट्स तेवपर्यंत आपण अपलोड करूया. त्यासाठी एक अलग शॉर्ट्स बनवतो आणि अपलोड करतो. बाकी मी खेळायला तर मोबाईल घेऊन जात नव्हतं पहिले, चार्जिंगला लावूनच जायचो. पण आता व्लॉग बनवतो म्हणून रोज घेऊनच जातो. तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. काही करत असलो तर, नाही तर काही अपडेट द्यायचं असेल तर. घरी बसून कंटाळा आला होता तर विचार केला काहीतरी खायला जाऊ. आता आलेलो निनादच्या हॉटेलमध्ये, पण इथे भेटलेलं आहे जय आणि जयने स्पॉन्सर बघा काय काय दिलेलं आहे. सर्व हे काही टेबलवर दिसते. अजून काही कमी वगैरे पडलं तर जय देणार आहे. पतू काय बोलतो, बरोबर का नाही? जय बोलला बंबर ऑफर आहे. पाहिजे ते खा आणि पाहिजे ते प्या. आणि आज आहे बाबासाहेब आंबेडकर जयंती. तर जय बोला पाहिजे ते खा. मित्रांनो तो तर काय खावडत नाही, मग मी बोललो मीच खावडतो. ये नाही बोलला था, ये नाही बोलला था. चिवडा चिवडा भाजी खाल्यानंतर चिवडा. चिवडाने स्पॉन्सर दिलेला आहे. हार्दिक भाई नमस्कार. कुठे गेलेला? एकविरेला जाऊन पण आला लोणावळ्याला लगेच. आता 9:30 वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी पतू आणि आमचा एक प्लॅन झाला. निनाद म्हणजे यात्रेला जाणार होता आणि आम्ही कोणत नव्हते जाणार, पण आता आमचाही प्लॅन झालेला आहे यात्रेला जाण्याचा. तर आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत. म्हणजे मी पण रेडी झालो आहे आता जस्ट घरी येऊन. तर पाहूया आता निघता निघता आपल्याला किती वाजतात आणि फटाफट निघूया आणि भाडोलीच्या यात्रेला चालल्यात आपण. मी खूप वेळा गेलो आहे पण व्लॉग कधीच नाही बनवलेला. मला व्लॉगमध्ये पण थोडीफार यात्रा दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे. तर चला जाऊया आणि तुम्हाला पण दाखवतो. 9:45 वाजलेले आहेत आणि मी आणि पतू निघाल्यात भाडोलीला जाण्यासाठी. गाडी घेऊन बाईक. भाडोली आमच्या घरापासून आहे 22 किलोमीटर. आता जस्ट पेट्रोल टाकलेलं आहे आणि मागून गतीश आहे, निनाद आहे, अनुज आहे आणि मीच पण आहे. तर आम्ही थोडं पुढे निघाल्यात. आम्ही थांबलो होतो त्यांच्यासाठी पण ते अजून आले नाही. तर आपण आज दाखवूया तुम्हाला भाडोलीची यात्रा. तुझ्या मामाचं गाव आहे काय बधू? यस. यांच्यासाठी आम्ही 20च्या स्पीडला चाललेले. 80च्या स्पीडला पॅशन प्रो घेऊन आलाय तो.
अजून एक गाडी मागून येत आहे पण ती किती लांब आहे माहित नाही. केलाय पूर्ण केलाय. चल केलाय का? हो. वाघोबाघाट मित्रांनो, रात्री इकडूनच परत यायचं आहे. मासोवन सूर्या नदीला पोहोचलोय. 10:10 अंधारात पण पाहून घ्या सूर्या नदी, तुम्ही उजेडातच बघितली असेल. आता जस्ट आम्ही राईट टर्न घेतलेला आहे आणि आता थोड्याच वेळात टुचकन येईल, मग भाडोली येईल आणि त्याच्यानंतर मग येईल दहिसर. पण आपल्याला भाडोलीलाच जायचं आहे. रोड बघा, सिंगल लेन. हाच रोड जो आहे तो आपण नेहमी म्हणजे मुंबई बाजूला जायचं असलं का वापरतो. खूप म्हणजे किलोमीटर वाचतात या रोडने गेलो तर. डायरेक्ट वरई फाटायला निघतो हा रोड. जसा आम्ही टर्न मारला ना तसं वातावरण खूप थंड झालेलं आहे. काय खतरनाक. आमची इकडे थोडीफार गरमी होत होती, इकडे येऊन थंडावा एक नंबर. इकडे पण सकाळी गरमी होत असेल, आता एवढा थंडावा आहे म्हणजे. 10:20 झालेले आहेत आणि आपण पोचलेलो आहोत. आणि आपले 2 पार्टनर पण आलेले आहेत, गतीश आणि अनुज, जे मागे राहिले होते. आणि निनाद आणि मी खतरनाक जसे काय यांच्या हातात हायाबुजात दिलेली आहे. पॅशन प्रो घेऊन एवढे पार्ट गेले की आम्हाला सापडलेत नाही. हे बघा, इथे मंदिर आहे. दर्शन तर घेतलं नाही कारण की खूप गर्दी होती आणि यात्रा तर खूप जास्तच भरलेली आहे यावर्षी. बघा, ब्रेक डान्स, आकाश पाळणा. बघा, भाडोलीच्या यात्रेत स्पेशल माणूस भेटलेला आहे, प्रथमेश. अरे मी रेग्युलरच आहे. आणि इथे हे पण स्पेशल हिरो. काय कोण बघितली का नाही? नाही ना, मुली नाही बघत मी. मग काय बघतो? लाजली ती. प्रथमेश राऊत काय पितोय? कसा लागतो फालुदा? एकदम. आणि हे बघ दादा, तुला बदाम मिल्कशेक कसा वाटतोय? तू आता बिझी आहे वहिनी सोबत. हे बघा 2. हे गतीश, तुला कसा वाटला? एक नंबर. आम्हाला आज याने स्पॉन्सर केलं आहे. स्पॉन्सर आहे ना. अनुज, मला पण एकदम मस्त वाटलं. अरे मी तुला फिरायला जायचं आहे, बॅग घे बॅग. शिर्डीला जायला पाहिजे. अरे या वर्षी आता आपण मनालीला जाणार आहे त्याच्यासाठी बॅग घे. हे गतीश बॅग घेऊन द्यायला. बॅग घेऊन दे. गतीश घेऊन देतो. खरंच ना? खरं ना? ज्यासाठी ही यात्रा फेमस आहे, कव्वालीसाठी, थोड्या वेळात हा ग्राउंड पूर्ण भरून जाईल. आता तर स्टार्ट झालेले आहे फक्त. घेऊन या. नाही आपल्या एरियात घुसणार नाही ती. का? अमय काय बोलतो, कसा आहे? इकडे बघ ना. अरे इकडे बघ ना, पलटो. पेट्रोल पंप ते तर आज पेट्रोल पंप लवकर बंद केलेला आहे अजयने. अजय, तुमच्या गावात यात्रेत आलाय. मग काय करायचं? चला बसा लगेच.
मस्त यात्रा फिरून झालेली आहे. वातावरण इथे थंड आहे आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय आणि वाजल्यात 1:15 झालेले आहेत. आता बघूया पालघरला जर माउंटन उघडा असेल तर आपण थांबूया काहीतरी खाण्यासाठी. यात्रेमध्ये तर फालुदा पिला, अजून चायनीज पण झाला. आता तरी फाउंटन मध्ये एक रिस्क घेऊया कारण की रात्री उघड असते. तर आता अंधार आहे तर मध्ये मध्ये भेटतो तुम्हाला. वाघोबा घाट दाखवतो घरी जाताना. बाकी काही नाही दाखवू शकत. चला बाय बाय. 1:45 वाजलेले आहेत आणि आम्ही आल्यात फाउंटनला. कशाला? बिर्याणी खायला. हसतो तो. ह्याच्यात हसण्यासारखं काय नव्हतं. काय बघू ह्याच्यात हसण्यासारखं काय नव्हतं. मी तर झोपून गेला. इथे गतीश हसण्यासारखी काय गोष्ट होती याच्यात? काय माहित. तो वेळासारखं हसायला लागलो. तो खुश झाला आज. त्याला काहीतरी झालं भेटलं वाटतं यात्रेमध्ये. भेटलं. मित्रांनो आता आमची चालली आहे बिर्याणी पार्टी. चिकन हैदराबादी. आणि निनाद खात का नाही कारण की मी व्हिडिओ काढतो. तरी मी परत याच्यानंतर व्हिडिओ काढेल हा खाताना. थांबेल अजून काय. मी थांबेल मित्रा. मी खाणारच नाही. 2:15 वाजता घरी आलेलो. 15 मिनटं झाली व्हिडिओ एडिट करत बसलेलो. आता फ्रेश होतो आणि मग व्हिडिओ तर एडिटिंग बाकी आहे पण झोप पण खूप येत आहे. तर पाहूया काय होतं आहे. व्हिडिओ एडिट करता करता कालसारखं झोप लागली तर पुन्हा सकाळी लवकर उठून म्हणजे एडिट करायला लागेल. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.